नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर वर्ग 6चा पाठ क्रमांक 2 ज्याचं नाव आहे लाईन्स अँड अँगल्स, ज्याला इथे लिहिलेलं आहे रेषा आणि कोन. तर आपण आता आपल्या दुसऱ्या पाठाला सुरुवात करतो आहे. पहिला पाठ आपला झालेला आहे, सविस्तर आपण घेतलेला आहे. त्यापूर्वी आपण या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी लाईन्स आता आपण 5व्या वर्गामध्ये बघितलेलं होतं आणि मी तुम्हाला एक थोडासा मिक्स परिचय तुम्हाला करून दिलेल्या होत्या लाईन्सचं. तर जे आहे लाईन्स कशा पद्धतीचे त्यांचे प्रकार असतात वेगवेगळे, त्यांच्यानंतर त्यांचे जॉमेट्रिकल म्हणजे ज्या पद्धतीने आपण भूमितीमध्ये हा चॅप्टर मोडेल, आपला भूमिती जो विषय आहे त्याच्यामध्ये हा पाठ मोडेल. तर आपण या लाईन्स मध्ये हा पहिला जो मुद्दा आहे, हा पहिला मुद्दा पाहूया ज्याला आपण म्हटलेला आहे लाईन्स. तर याच्यामध्ये याचे प्रकार जे आहेत, आता प्रकार म्हणजे काय, टाइप्स ऑफ लाईन, हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे रेषेचे प्रकार. आता बघा, आपण मागच्या वर्षी 5व्या वर्गामध्ये एकदम सरळ झिगझॅग लाईन, त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन, डॅश लाईन, ह्या सर्व गोष्टी आपण शिकलोय. त्याच्यानंतर इंटरसेक्टिंग लाईन आणि पॅरलल लाईन, हे दोनच लाईन त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. मात्र 6व्या वर्गामध्ये थोडंसं एक पाठामध्ये तेवढा इन्क्लूड केलेला नाहीये, पण मी तुम्हाला जास्त माहितीसाठी म्हणून त्या रेषेचे प्रकार थोडक्यात सांगून देतो आहे. तर जो पहिला जो प्रकार आहे तो बेस लाईन स्ट्रक्चर येईल याच्यामध्ये. बघा, बेस लाईन स्ट्रक्चर बघा आलं शब्दामध्ये, बेस लाईन स्ट्रक्चर. आता ह्या टाइप्स ऑफ लाईन मध्ये जो पहिला जो प्रकार आहे तो बेस लाईन स्ट्रक्चरचा आहे. आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या लाईन्स येतात, तर बेस लाईन स्ट्रक्चर मध्ये आपण जे शिकतो किंवा आपण जे 5व्या वर्गामध्ये बघितलंय त्याच्यात जो पहिला जो प्रकार आहे तो आहे लाईनचा. लाईन म्हणजे ज्याला आपण म्हणतो रेषा. तर रेषा म्हणजे काय, कशी असते, तर डायग्राम मध्ये मी तुम्हाला काढून दाखवतो की लाईन कशाला म्हणायचं. तर एक आपण असं या पद्धतीने काढतोय, ही आहे लाईन, याही बाजूला एरो आहे, त्याही बाजूला एरो या ठिकाणी दिलेला आहे. तर याला आता आपण काय म्हणता येईल त्याला, तर एक्सटेंड एंडलेसली. म्हणजे याला आपण काय करू शकतो, एक्सटेंड एंडलेसली म्हणजे याही बाजूला आपण याला वाढवू शकतो आणि याही बाजूला वाढवू शकतो आणि अमर्याद वाढवू शकतो. तर एक्सटेंड एंडलेसली याला शब्द आपण वापरूया, एक्सटेंड एंडलेसली. अजून पुढे काय म्हणता येईल, इन बोथ डायरेक्शन. कोणत्या बाजूला, दोन्ही बाजूला, त्याही बाजूला आणि त्याही बाजूला, बोथ डायरेक्शन, दोनही बाजूला एक्सटेंड करता येईल आणि अमर्याद एक्सटेंड करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर याला आपण काय म्हणू की एवढी करता येईल दोन्ही बाजूला की याला एंड पॉइंट नसणार, एंड पॉइंट या ठिकाणी नसणार. तर अशी आपण एका रेषेची व्याख्या करू काही शब्दामध्ये. ठीक आहे. याच्यामधला जो दुसरा जो प्रकार आहे, दुसरा प्रकार आपण पाहतोय, मागच्या वर्षी आपण बघितलेलं होतं रे. रेला आपण म्हणतो किरण. किरण म्हणजे काय, किरण कशी असेल तर एका बाजूला, ठीक आहे, ही काय झाली रे, ही काय झाली रे. आता तुम्हाला रेषा आणि रे याच्यात फरक समजला. या एका बाजूला एरो दिलेला आहे, याचा अर्थ काय, ती त्याच बाजूला, म्हणजे ह्या पॉइंटनी ती सुरुवात होईल, हा तिचा स्टार्टिंग पॉइंट आहे, पण ती समोर एका दिशेने जाईल. मग आपण याला काय लिहू, आपण याला लिहावं लागेल दुसऱ्याला की याचा स्टार्ट अ सिंगल एंड पॉइंट. काय लिहावं लागेल, स्टार्ट अ सिंगल. बघा इथून हा यालाच म्हटलेला सिंगल, स्टार्ट अ सिंगल एंड पॉइंट्स, एंड पॉइंट, स्टार्ट अ सिंगल एंड पॉइंट. त्याच्यानंतर एक्सटेंड इन वन डायरेक्शन. एक्सटेंड करणे म्हणजे काय, एक्सटेंड इन वन डायरेक्शन, एकाच बाजूला आपण तिला वाढवत नेऊ. स्टार्ट अ सिंगल एंड पॉइंट अँड एक्सटेंड इन वन डायरेक्शन. तर त्याला आपण काय म्हणू, रे म्हणू. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे सेगमेंट. तिसरा जो आहे तो सेगमेंट. सेगमेंटला आपण काय म्हणणार, रेषाखंड. मराठीमध्ये याला आपण म्हणू रेषाखंड. बघा याच्या नावामध्येच अर्थ लपलेला आहे, रेषाखंड याला म्हणता येईल. बघा या बाजूला एक खंड पडलेला आहे आणि या बाजूलाही खंड पडलेला आहे, याला आपण काय म्हणू, रेषाखंड. आता याची व्याख्या काय करता येईल, याची व्याख्या जी तिसरी व्याख्या येईल ती आहे पार्ट ऑफ अ लाईन. बघा ही झाली पहिली, दुसरी आणि तिसरी. त्याच्यामध्ये लिहिता येईल आपल्याला पार्ट ऑफ अ लाईन, पार्ट ऑफ अ लाईन, पार्ट ऑफ अ लाईन bounded by two distinct point, bounded by two distinct point has fixed length, has
फिक्स लेंथ. आता याचा अर्थ काय होतो की इथून सुरुवात होईल एका पॉइंट पासून आणि एका पॉइंटला जाऊन ती एंड होईल, म्हणून म्हटलेला आहे असा भाग रेषेच्या, असा भाग सेगमेंटच्या अ पार्ट ऑफ अ लाईन, अशी रेषा जी बाउंडेड बाय टू डिस्टिंक्ट पॉइंट, बाउंडेड बाय टू डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे हे झाले ते दोन्ही, आणि ह्याचं फिक्स लेंथ, आणि याची लेंथ काय असेल, फिक्स असेल. याच्यामध्ये समजा जर 20 सेंटीमीटरचं अंतर असेल तर ह्या दोन पॉइंट मध्ये तो 20 सेंटीमीटर स्थिर राहील. तर हा झाला रेषेचा बेस लाईन स्ट्रक्चर. ठीक आहे, हे समजलंय तुम्हाला व्यवस्थित. चला आपण पुढे जाऊया थोडं. ठीक आहे, आता आपण काय बघितलं, पहिला बेस लाईन स्ट्रक्चर. आता आपण दुसरा स्ट्रक्चर बघूया जो आहे लाईन बाय डायरेक्शन अँड ओरिएंटेशन. ठीक आहे, हे थोडंसं प्राथमिक माहितीसाठी मी तुम्हाला सांगत आहे, हे थोडं माहित असायला पाहिजे की लाईन, रे आणि सेगमेंट हे काय आहे, कोणतं स्ट्रक्चर आहे, बेस लाईन स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, त्यानंतर लाईन बाय डायरेक्शन दुसरा प्रकार आहे, टाइप्स ऑफ लाईन बाय डायरेक्शन, म्हणजे दिशेवरून रेषेचं काय ओळख, म्हणजे दिशेवरून रेषेचे प्रकार आपण म्हणू. दिशेवरून म्हणजे दिशेवरूनही रेषेचे प्रकार ठरतात. तर पहिला आहे आता लाईन्स बाय डायरेक्शन. आपण मागच्या वर्षी ह्या सर्व गोष्टी बघितल्या, पण प्रायमरी लेवलवर बघितल्या. आता बघा लाईन्स बाय डायरेक्शन, तर तुम्ही आडवी रेषा आणि उभी रेषा आपण पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये शिकलो की हे आजकाल त्याला वेगळं नाव आहे, तर त्याला पहिला म्हणजे आपण इंग्रजीतलं नाव घेऊ. पहिला आहे हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे कोणती रेषा असेल सांगा बरं. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे आडवी रेषा, आडवी रेषा. तर कोणती लाईन, ही वाली, ही आडवी रेषा. ठीक आहे, आता याला काय म्हणता येईल, आडव्या रेषेला रन्स स्ट्रेट फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता याला काय लिहावं लागेल, रन्स म्हणजे जाते, रन्स फ्रॉम लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे. ठीक आहे, अक्रॉस द पेज, अक्रॉस द पेज म्हणजे आपल्या जसं रजिस्टर वगैरे असेल तर तुम्ही पहा त्याच्यावर आपल्याला या हॉरिझॉन्टल लाईननी त्याचा पार्ट केलेला आहे आणि आपण त्या रेषेमध्ये लिहितो. जे आडव्या रेषा दिसतात त्याला आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणू. दुसरा जो प्रकार आहे मग हॉरिझॉन्टल आडवी, तर मग उभी रेषा, व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन म्हणजे कोणती रेषा, उभी रेषा. आता बघा ही आडवी, आता उभी बघा, ही या पद्धतीने, ही अशी रेषा, ही उभी झाली बघा. आता ही काय होईल, डाऊनवर्ड्स टू अपवर्ड्स म्हणजे काय, डाऊनवर्ड्स टू अपवर्ड म्हणजे खालून वर किंवा वरून खाली. तर याला व्हर्टिकल लाईन रन स्ट्रेट अप अँड डाऊन, रन्स स्ट्रेट अप टू डाऊन म्हणजे काय, स्ट्रेट सरळ असेल, अप टू डाऊन म्हणजे हा झाला अप, सॉरी हा झाला अप आणि हा झाला डाऊन. ठीक आहे, अप टू डाऊन ह्या रेषेला आपण काय म्हणू, व्हर्टिकल लाईन म्हणजे उभी रेषा. त्याच्यानंतर स्लॅन्टेड लाईन, हे दोन झाला प्रकार. आता मी तिसरा प्रकार थोडा इकडे लिहितो बाजूला, स्लॅन्टेड लाईन. स्लॅन्टेड म्हणजे काय, स्लॅन्टेड म्हणजे तिरपी रेषा, तिरपी रेषा जी ना हॉरिझॉन्टल असते ना व्हर्टिकल असते. जसं उदाहरणार्थ बघा, ही रेषा जी आहे ती कशी आहे, ना आडवी आहे ना उभी आहे, म्हणजे ना, म्हणून हिला काय, नॉर हॉरिझॉन्टल नॉर व्हर्टिकल, नॉर हॉरिझॉन्टल नॉर व्हर्टिकल. ठीक आहे, नॉर हॉरिझॉन्टल नॉर व्हर्टिकल म्हणजे एनी स्ट्रेट लाईन दॅट्स इज, एनी स्ट्रेट लाईन अशी जी सरळ रेषा आहे जी हॉरिझॉन्टल पण नाही आणि व्हर्टिकल पण नाही. तर टाइप्स ऑफ लाईन मध्ये लाईन्स बाय डायरेक्शननी हे तीन प्रकार आपण या ठिकाणी बघितले. आता रिलेशनशिप बिटवीन द पेअर्स ऑफ लाईन म्हणजे जोड्यांमध्ये काय त्यांचा संबंध आहे, तर ते पण आपण प्रकार बघू. जे आपल्याला 5व्या वर्गामध्ये 2 प्रकार दिलेले होते ते पण बघू. ते तुम्हाला लक्षात आलं असेल. चला पुढे चलतोय मी, लाईन्स बाय डायरेक्शन. चला एकदा मी तपासून घेतो. एक दिवस काय झालं, मी क्लास घेत राहिलो आणि माझा मोबाईल बंद होऊन गेला. एकदा मी चेक करतो. ठीक आहे, मोबाईल सुरू आहे. एक क्लास तसंच वाया गेला, एक दिवस रेकॉर्डच झालेला नाही तो.
तर त्याच्यानंतर रिलेशनशिप बिटवीन पेयर्स ऑफ लाईन. आता यांच्यामध्ये संबंध काय, रिलेशनशिप हा तिसरा, रिलेशनशिप बिटवीन पेयर्स ऑफ लाईन. यांच्यामध्ये संबंध काय, संबंध, हे मार्करही कमी झालेलं आहे की काय, 3-3, 4-4 मार्कर ठेवले आहे आपल्या जवळ. चला यांना तोपर्यंत स्लाइड करून देतोय अजून, म्हणजे हे पण पुढे कामात येतील. तर संबंध काय यांच्यामध्ये, ठीक आहे, रिलेशनशिप बिटवीन पेयर्स ऑफ लाईन. आता याच्यामध्ये जो प्रकार आहे तो पहिला जो प्रकार याच्यामध्ये तिसऱ्या मुद्द्यामध्ये पॅरेलल लाईन्स. पॅरेलल लाईन्स हे तुम्हाला माहिती आहे. पॅरेलल लाईन्स म्हणजे काय, समांतर रेषा. आता समांतर रेषा कशाला म्हणायच्या, डायग्राम तरी तुम्हाला हे काढून तर दाखवतो बघा. यांना आपण म्हणू समांतर रेषा, पॅरेलल लाईन्स. आता याची विशेषता काय आहे, तर याची विशेषता आहे लाईन्स दे डू नॉट इंटरसेक्ट ऑन सेम प्लेन. लाईन्स दे डू नॉट इंटरसेक्ट. डू नॉट इंटरसेक्ट म्हणजे काय, इंटरसेक्ट म्हणजे छेदणे, एकमेकाला ज्या छेदत नाही. म्हणजे छेदणे म्हणजे हा असा असतो प्रकार की ही समजा जर रेषा ही याला पॉइंटला आहेत असं आपण पुढे पाहणार होते. अशा रेषा ज्या एक दुसऱ्याला छेदत नाही, ते डू नॉट इंटरसेक्ट ऑन सेम प्लेन. ऑन सेम प्लेन, प्लेन म्हणजे या ठिकाणी प्रतल, प्लेन म्हणजे प्रतल, एका प्रतलावर. जसा हा एक बोर्ड आहे, व्हाईट बोर्ड, हा प्रतल आहे. लाईन दे डू नॉट इंटरसेक्ट ऑन सेम प्लेन. आणि मेंटेन द काय, मेंटेन द डिस्टन्स, असं आपण म्हणू, मेंटेन द डिस्टन्स. आणि ते आपला डिस्टन्स काय करतायत, मेंटेन करतात. बघा इथे एका सरळ, इथे जेवढा अंतर असेल तेवढाच अंतर इथे असेल, इथे जेवढा इंच किंवा सेंटीमीटर किंवा जेवढा काही अंतर असेल तेवढा इथे पण असेल, तेवढा इथे पण असेल, आणि त्या एक दुसऱ्याला इंटरसेक्ट करणे, त्याला आपण काय म्हणू, पॅरेलल लाईन्स. त्याच्यानंतर याच्यातला दुसरा प्रकार आहे इंटरसेक्टिंग लाईन्स. इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे काय, समांतर रेषानंतर मग यांना काय म्हणू, इंटरसेक्ट म्हणजे छेदिका. छेदिका रेषा एकमेकाला छेदतात. तर दुसरा जो मुद्दा आहे तो इंटरसेक्टिंग लाईन. तर बघा ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे. यांनी आता समजा पॉइंट ओ नाव याला दिला नाही, तर ह्या दोन्ही रेषेने, आता लाईन हिला नाव देऊ एल, हिला नाव देऊ एम. तर ह्या दोन्ही रेषेने, इकडे पण नाव देऊन द्या एल एम, जे काही तुम्हाला पी क्यू कोण कसे नाव देता येते. समजा ही लाईन एल आहे आणि ही लाईन एम आहे. या दोन्ही रेषेने एका बिंदूवर छेदलेला, इंटरसेक्ट केलेला आहे. तर त्या बिंदूला इंटरसेक्टिंग पॉइंट असं आपण म्हणू. इंटरसेक्टिंग पॉइंट म्हणजे ज्या ठिकाणी ह्या एक दुसऱ्याला इंटरसेक्ट करतात त्या बिंदूला इंटरसेक्टिंग पॉइंट असं म्हणतात. आता इंटरसेक्टिंग लाईन्सची व्याख्या काय करता येईल, लाईन्स दॅट क्रॉस इच अदर. काय व्याख्या करता येईल, लाईन्स दॅट क्रॉस इच अदर, एकमेकाला क्रॉस करणाऱ्या रेषा, एकमेकाला क्रॉस करणाऱ्या रेषा. ऍट अ सिंगल कॉमन पॉइंट, ऍट अ सिंगल कॉमन पॉइंट, ऍट अ सिंगल, एकाच फक्त बिंदूमध्ये त्या एकमेकाला काय करतात, छेदतात, इंटरसेक्ट करतात. अशा रेषेला आपण काय म्हणू, इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि तिसरा जो प्रकार आहे याच्यामधला, ते हे दोन मिटवून याच्यामध्ये तिसऱ्या याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. पहिला आपण बघितलं पॅरेलल लाईन्स, दुसरा बघितलं इंटरसेक्टिंग लाईन्स. अजून 2 प्रकार आहेत ते आपण बघूया. ठीक आहे, थोडा वेळ देतो आहे, समजा त्यांना घरी वगैरे लिहायचं वगैरे असेल तर लिहू शकतात. ठीक आहे, तर काय आहे तिसरा प्रकार, रिलेशनशिप बिटवीन पेयर्स ऑफ लाईन. म्हणजे यांच्यामध्ये सहसंबंध, याला आपण संबंध म्हणण्यापेक्षा सहसंबंध रेषेमध्ये असतो. आता संबंध आहे की नाही, ह्या एल या रेषेचा संबंध एम या रेषेशी आहे, ह्या एल या रेषेचा संबंध एम या रेषेशी आहे. ठीक आहे, लाईन सी आहे. तर हे काय झालं, रिलेशनशिप बिटवीन द लाईन्स. चला मिटवतो आहे मी तिसरा प्रकार रेषेचा. हे थोडंसं माहित असणं आवश्यक आहे. खूप जास्त लक्षात पण नाही ठेवलं तरी चालेल, असं की पण समजणं महत्वाचं आहे की या अशाही असतात. आणि हा थोडासा 7व्या 8व्या वर्गामध्ये हा भाग आहे, पण थोडंसं रेषा म्हटलं की सर्व गोष्टी आल्या पाहिजे. ठीक आहे, आणि आता चौथा प्रकार बघू टाइप्स ऑफ लाईन मधला. चौथा जो प्रकार आहे तो आहे रिलेशनशिप बिटवीन मधला तिसरा प्रकार. ठीक आहे, तिसऱ्या प्रकारामधला रिलेशनशिप बिटवीन द लाईन्स. याच्यामधला
जो चौथा जो प्रकार आहे तो आहे तिसरा जो प्रकार आहे तो आहे परपेंडिक्युलर लाईन्स. काय आहे? परपेंडिक्युलर लाईन्स. लंब रेषा, ज्याला आपण म्हणू लंब रेषा. लंब, एकमेकास लंब. बघा, परपेंडिक्युलर लाईन ही समजा एक रेषा आहे, ठीक आहे, हिचं नाव आहे पी, आणि याच्यावर मी दुसरी रेषा काढली, ठीक आहे, याच्यावर एक दुसरी रेषा काढली, तिचं नाव आहे क्यू. तर ह्या दोन्ही रेषा काय आहेत? एकमेकाला लंब दुभाजक, लंब रेषा आहे, एकमेकास लंब रेषा आहे, आणि यालाच आपण परपेंडिक्युलर लाईन्स असं म्हणतो. तर हा असाच असेल असं नाही, याची दुसरी पण एक आकृती काढतो मी, मिटवणार आहे मात्र या पद्धतीने पण ते परपेंडिक्युलर असू शकते. तर ही एक आहे आणि ही दोन, या दोन्ही रेषेला आपण काय म्हणू? परपेंडिक्युलर लाईन. आता लाईन्स दॅट इंसेक्शन ऍट अ राईट अँगल, अशा रेषा ज्या एकमेकावर असतात आणि त्यांच्यामध्ये किती अंशाचा कोन निर्माण होतो? 90 अंशाचा. दे मेक्स अ 90 डिग्री अँगल, ठीक आहे. ते मेक्स, याच्यामध्ये ह्याही बाजूला 90 अंशाचा कोन होईल, ह्याही बाजूला 90 अंशाचा कोन होईल, ह्याही बाजूला 90 अंशाचा कोन होईल. दे मेक्स अ 90 डिग्री अँगल. अशा ज्या पोझिशन मध्ये ज्या रेषा असतील त्याला आपण परपेंडिक्युलर लाईन असं म्हणू. तर लाईन्स दॅट इंसेक्शन, काय लिहायचं? लाईन्स दॅट इंसेक्शन 90 डिग्री अँगल, इंसेक्शन ऍट अ राईट अँगल, राईट अँगल किती अंशाचा असतो? राईट अँगलच 90 डिग्रीचा असतो, ठीक आहे. राईट अँगल म्हटलं की 90 डिग्री आलाच तर तुम्ही ब्रॅकेट मध्ये पाहून घ्या. लाईन दॅट इंसेक्शन ऍट अ राईट अँगल, हा 90 अंशाचा कोन या ठिकाणी तयार होतो. चला, हे समजलं आहे. लाईन दॅट इंसेक्शन ऍट अ राईट अँगल. काही याच्यात जे आहे काही न समजण्यासारखं असं काही नाहीये की याही बाजूला दोन काढल्या मी की सर वरच असते का? नाही, खाली पण असू शकते, कसंही असू शकते, पण त्यांच्यामध्ये किती अंशाचा कोन निर्माण झाला पाहिजे? 90 अंशाचा कोन, त्याला आपण राईट अँगल म्हणतो. चला, आपण चौथा प्रकार पाहू, रिलेशनशिप बिटवीन लाईन्स मधला. ट्रान्सवर्स लाईन, चौथा प्रकार. ट्रान्सवर्स लाईन म्हणजे काय? आता अ लाईन दॅट इंटरसेक्टिंग टू ऑर मोर लाईन्स, द लाईन्स दॅट इंटरसेक्ट टू ऑर मोर अदर लाईन. एखादी अशी रेषा असेल, जसं ही एक काढलेली आहे, ही दुसरी काढलेली आहे आणि ही तिसरी काढलेली. आता ही रेषा, ठीक आहे, काढलं, त्याला नाव दिलं पी रेषा, क्यू रेषा, आर रेषा. आणि एखादी अशी रेषा आहे जी तीनहीला इंटरसेक्ट करते, ही यस रेषा आहे समजा. तर ही काय करते? यालाही इथे आणि इथे, तर तीनही रेषेला, तीनच नाही अशा कितीही रेषेला, दोन पेक्षा अधिक रेषेला समजा जर एखादी रेषा समजा जर इंटरसेक्ट करत असेल तर तिला ट्रान्सवर्स लाईन असं म्हणता येईल, ठीक आहे. तर याच्या लाईन दॅट इंटरसेक्टिंग टू ऑर मोर अदर लाईन्स, लाईन दॅट इंटरसेक्ट टू ऑर मोर, दोन किंवा दोन पेक्षा अधिक रेषेला. बघा पुन्हा एकदा, ह्या तीन रेषा आडव्या आहेत, त्यांना ही यस नावाची जी रेषा आहे ती काय करताय? इंटरसेक्ट करताय. लाईन दॅट इंटरसेक्ट टू ऑर मोर लाईन, त्या रेषेला आपण काय म्हणू? ट्रान्सवर्स लाईन असं म्हणू. तर बघा, आणि हा झाला आता तिसरा प्रकार. आता मी चौथा प्रकारही सांगून देतो, म्हणजे लाईन्स तुम्हाला व्यवस्थित समजून गेल्या असतील. म्हणजे लाईन्स मध्ये असा एकही भाग नाही आहे जो मी सोडलेला आहे, ठीक आहे. कशामध्ये? रेषेच्या प्रकारामध्ये. आपण आता लाईन म्हटलं तर चौथा भाग पाहूया. हे ट्रान्सवर्स लाईन तुम्हाला कळलं असेल, ठीक आहे. मग मी पुस्तकाकडे पण येतो. पुस्तकामध्ये खूप काही दिलेलं नाहीये, जे सर्वांना समजते तेच दिलेलं आहे. चौथा जो प्रकार आहे, आता लाईन्स टाइप्स इन आर्ट, मी पूर्ण 5व्या वर्गामध्ये सांगितलेलं आहे. लाईन्स टाइप्स, रेषेचे असे प्रकार. आर्ट म्हणजे जे आर्ट आपण काढतो पेंटिंग करताना किंवा एखादी डिझाईन बनवताना किंवा मग एखादी नियोजन करताना एखाद्या ठिकाणचं, एखादं डेकोरेशन लावताना, मंडप टाकताना किंवा या साऱ्या गोष्टीमध्ये ह्या आर्टचा वापर होत असतो. ड्रॉइंग मध्ये विशेषतः तुम्ही एलिमेंटरी इंटरमिडिएटचा वापर एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी शिकायला मिळतात. तर पहिला जो प्रकार आहे याच्यामध्ये सोपा आहे, त्याच्यामध्ये कंटिन्युअस लाईन म्हणजे काय? जी रेषा कंटिन्यू सतत. तर
ही सरळ रेषा आहे, एवढं मोठं काढलं, छोटं काढ, ठीक आहे. एक्झाम्पल म्हणून बघा, ही जी रेषा आहे ती कंटिन्यू आहे, ठीक आहे. ही कंटिन्यू लाईन. याचा दुसरा प्रकार डॅश किंवा ब्रोकन लाईन. डॅश लाईन हिला दुसरा नाव आहे ब्रोकन लाईन. तुटक रेषा, याला मराठीत म्हणून आपण तुटक रेषा, ठीक आहे. कंटिन्युअस म्हणजे सतत रेषा, एक सरळ सरळ सतत रेषा, सतत असणारी, जिच्यामध्ये काही खंड नाही पडलेला. तर डॅश लाईन कसं, एक्झाम्पल म्हणून बघा, ही अशी जी रेषा असते तिला आपण काय म्हणू, डॅश लाईन. काय म्हणू, डॅश लाईन. त्याच्यानंतर तिसरा प्रकार मागच्या वर्षी आपण बघितलेलं होतं, पुन्हा एकदा रिवाइज होतोय. काय, कर्व लाईन. कर्व लाईन, कर्व म्हणजे काय, जे अशा पद्धतीने कर्व तयार होतं, ही कर्व लाईन. त्याच्यानंतर चौथा जो प्रकार आहे एकदम सोपं आहे, त्याच्यानंतर आहे झिगझॅग लाईन. झिगझॅग. आता हे झिगझॅग लाईन, तुम्हाला झिगझॅग लाईन म्हणजे जी अशी जी रेषा असते ती झाली झिगझॅग लाईन. अजून पण मी तुम्हाला सांगितलं होतं, आता मी थोड्या डीप मध्ये जाणार नाही, व्हिडिओ लांब होईल. तुम्हाला मागच्या वर्षी लिहिलेलंच आहे तुम्ही. तर हे काय आहे, कशाचे प्रकारे, लाईन्स टाइप इन आर्क, म्हणजे एखाद्या आर्क मध्ये वापरल्या जाणाऱ्या रेषा, ठीक आहे. तर हा झाला. आता मी पुस्तकाकडे येतो थोडंसं, रिव्हिजन म्हणून पाचव्या वर्गात काय शिकलो आहे. आता इथे बघा पॉईंट कशाला म्हणतात, ठीक आहे. तर पॉईंट कशाला म्हणतात हे झालं, हे एवढं लक्षात आलं. बघा आता मी हे मिटवतो आहे, तुम्ही पहा कंटिन्युअस लाईन कशी असते, एक सरळ बिलकुल. डॅश लाईन काय, हे अशी डॅश लाईन, ठीक आहे. डॉट लाईन पण असते, है ना. आपण आता याच्यात अजून प्रकार पाहिला तर ही डॉट 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 डॉट, हे कोणती लाईन, डॉट लाईन, ठीक आहे. अजून भरपूर सारे प्रकार असतात, ते नंतर आपण पाहूच. तर हे लाईन्स टाइप इन आर्ट्स म्हणजे आर्टच्या प्रकारामधल्या असणाऱ्या रेषा, ठीक आहे. चला आता पुस्तकाकडे येऊया. पहिला दिला पॉइंट. काय दिलेला आहे, पॉइंट. पॉइंट म्हणजे काय, बिंदू. आता आपण बघा, हे बघितले आपण रेषेचे प्रकार, ठीक आहे. आता याच्यामधलाच भाग आहे पॉइंट. मी तुम्हाला सरळ सरळ सांगितलं सेगमेंट काय, हे आपण पाचव्या वर्गात, कारण की हा डीपली घेतला म्हणून तुम्हाला डायरेक्ट सांगितलं, ठीक आहे. तर पहिला जो मुद्दा आहे याच्यामध्ये पॉइंट. पॉइंट म्हणजे बिंदू. तुम्ही पेन्सिल वगैरे पॉइंट मारता, चॉक वगैरे असेल तर एखादा प्लेन प्रतल, म्हणजे दिस इज अ प्लेन व्हाईट बोर्ड, आणि हा जो डॉट कलर मोठा मारला बघा, असंही करायची गरज नाही, फक्त असं करायचं. आणि हा जो तुम्हाला दिसतो आहे हा झाला पॉइंट, त्याला आपण म्हणतो बिंदू. प्लेस अ शार्प पेन्सिल ऑन अ पेपर अँड मेक अ मार्क. दिस मार्क इज अ पॉइंट. अ पॉइंट हॅज अ नो लेंथ. आता या पॉइंटला काय नसते बघा, हे महत्वाचं आहे. पॉइंट दूर काढतो, नो लेंथ, याला लांबी नसते, ठीक आहे. काय म्हटलं आहे, नो विड्थ, याला विड्थ नसते, म्हणजे याला लांबी नसते, याला रुंदी नसते. और थिकनेस, याला नो थिकनेस. थिकनेस म्हणजे जाडी नसते, जाडी नसते. कॅपिटल लेटर्स इन इंग्लिश आर यूज टू डिनोट पॉइंट्स, आणि कॅपिटल लेटर्स इन इंग्लिश आर यूज. आता पॉइंटला जे डिनोट करण्यासाठी कॅपिटल लेटरचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल पॉइंट पी. आता जसं ह्या पॉइंटला दाखवण्यासाठी इथे मी पॉइंट लावला, त्याला पॉइंट पी म्हणेन, इकडे लिहिलं पॉइंट क्यू म्हणेन, पॉइंट आर म्हणेन. समजा हे झाले पॉइंट, पॉइंट क्यू, पॉइंट क्यू, पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर, हा झाला बिंदू, ठीक आहे. त्याच्यानंतर डू इट. आता जसं एक तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की एक मॅप आहे, दिस इज द महाराष्ट्र स्टेट, अँड महाराष्ट्र स्टेट हॅव वन डॉट, दॅट इज द पुणे डिस्ट्रिक्ट. तर पुणे डिस्ट्रिक्टला दाखवण्यासाठी एक डॉट केलेला आहे. तर प्रत्येक अशा गोष्टीसाठी, प्रत्येक जिल्ह्याला दाखवण्यासाठी आपण समजा जर मॅपचा समजा जर चांगला अभ्यास केला तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथे तिथे राजधानीचं म्हणजे त्या जिल्ह्याचा जो महत्वाचा जिल्ह्याचा जो ठिकाण आहे किंवा भारताच्या देशामध्ये जो राजधानीचं ठिकाण आहे डॉटने किंवा मोठ्या डॉटने दाखवलेलं असते किंवा वेगळ्या रंगाने दाखवलेलं असते. तर त्या ठिकाणी पॉईंटचा वापर करतो आपण. तर हा एक बेसिक आहे त्याच्यातला, तो पॉईंट बघितला. दुसरा आपण बघू लाईन. हा झाला पहिला मुद्दा पुस्तकामधला. आतापर्यंत आपण थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज घेतलं. हा पुस्तकातला पहिला मुद्दा पॉईंट. याला काय नसते, लेंथ नसते, विड्थ नसते, थिकनेस नसते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे लाईन. आताच पाहिलं आपण लाईन. तर लाईनचा मुद्दा घेण्यासारखा आता राहिलेला नाही. तर याच्यातल्या सर्व गोष्टी सांगून दिलेल्या आहेत. बघा मी पुन्हा एकदा वाचतोय. द फिगर बिलो इन लाईन, लाईन इन इन्फिनाइट इन बोथ साइड टू शो द एरो मार्क्स अँड ड्रॉ. हे बघा इथे दिलेलंच आहे पुस्तकामध्ये वेगवेगळ्या.
या पद्धतीने, अशाही पद्धतीने दाखवता येईल, याही पद्धतीने दाखवता येईल. तर हे वेगवेगळे प्रकार. याला काय नाव दिलं होतं आपण आता? डॉट लाईन. याला लाईन. आणि या पद्धतीने सरळ रेषा, ही पण लाईन. तर ही लाईन या पद्धतीने दाखवलं जाते. त्याच्यानंतर पुढे चला, कोलिनियर आणि नॉन कोलिनियर पॉईंट. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मी बघतो व्हिडिओ किती मिनिटाचा झाला, खूप जास्त मोठा झाला असेल तर मी या ठिकाणी आता थांबून जाणार. ठीक आहे, 31 मिनिटाचा झाला. आपण 5 मिनिटं अजून घेऊ शकतो व्हिडिओसाठी. म्हणजे आपला एवढा व्हिडिओ आपला जरी झाला तरी चालेल आपल्याला, पण आपला मुद्दा आहे कव्हर होऊन जाईल. कोलिनियर आणि नॉन कोलिनियर पॉईंट्स. तर पहिला आपण काय पाहिला? पॉईंट. दुसरा मुद्दा काय बघितला? लाईन. लाईन्स मध्ये मी डिटेल घेतलं पूर्ण लाईन्सचा तुम्हाला. आणि आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया, कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स. तिसरा पुस्तकामधील मुद्दा तिसरा, कोलिनियर अँड नॉन कोलिनियर. कोलिनियर पॉइंट अँड नॉन कोलिनियर पॉइंट. नॉन कोलिनियर पॉइंट. COLLI नॉन कोलिनियर पॉइंट. आता याला मराठीत काय म्हणतात? तर एक रेषीय बिंदू आणि नैक रेषीय बिंदू असायला ना. एक रेषीय बिंदू म्हणजेच काय? तर कोलिनियर पॉइंट. आणि नैक रेषीय, नैक म्हणजे नैक अनेक रेषेवर असणार नैक रेषीय बिंदू, म्हणजे असे बिंदू जे अनेक वेगवेगळ्या रेषेवर असतात. तर कोलिनियर आणि नॉन कोलिनियर पॉइंट याच्यात आता बघा, तुम्हाला समजून घेणं महत्वाचं. तर मी पहिला मुद्दा जो घेतो याच्यातला कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे, कोलिनियर पॉइंट. याला कसं बघा, हा एक बिंदू आहे, हा इथे दुसरा बिंदू आहे, आणि हा तिसरा बिंदू आहे, चौथा, कितीही घ्या, आणि हे एका सरळ रेषेवर येतील. तर हे झाले कोलिनियर पॉइंट. याचा एक एक्झाम्पल, हा एक फर्स्ट. दुसरा एक्झाम्पल अजून सांगतोय. ते बिंदू असे सरळ एका म्हणजे सरळ रेषा जाईल असं नाही, तर ती रेषा अशी पण असू शकते, पण एका त्या बिंदूमधून सरळ रेषा जायला हवी. सरळ रेषा बिलकुल स्ट्रेट लाईन जायला हवी. आता बघा, हा व्हाईट बोर्ड आहे, एवढं क्लिअर सरळ रेषा काढता मला जमत नाही, पुन्हा एकदा काढण्याचा प्रयत्न करतोय. हा एक पॉईंट आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, आणि याला मी जोडतोय. ह्या सर्व बिंदूला एका पॉईंटवर जोडतोय. बघा आता हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट, आणि हा तिसरा चौथा पॉईंट, हा चारही पॉईंट. हा एक्झाम्पल सेकंड. हा कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय? हा एक रेषीय बिंदू जो आहे, एक रेषीय बिंदू, यालाच आपण म्हणू एका रेषेवर, म्हणजे एका रेषेवर येऊ शकतात असे जे बिंदू आहेत ज्याच्यातून सरळ एक रेषा काढली तर हा कोलिनियर पॉइंट, एक रेषीय बिंदू असं म्हणतात. आता नॉन कोलिनियर पॉइंट म्हणजे काय? याची व्याख्या आपण पाहू. त्याची व्याख्या काय करता येईल सांगा बघा, कशी व्याख्या करता येईल सांगा. की पॉइंट have join together in a straight line. असे बिंदू जे जॉईन होतील एका सरळ रेषेमध्ये त्यालाच आपण काय म्हणू? कोलिनियर पॉइंट्स असं म्हणू. त्याच्यानंतर आपण जाऊया नॉन कोलिनियर पॉइंट्स कडे. ठीक आहे, आता आपण दुसरा मुद्दा आहे नॉन कोलिनियर पॉइंट. नॉन कोलिनियर पॉइंट, नैक रेषीय बिंदू, नैक रेषीय बिंदू. आता हे एक्झाम्पल मी करतो बघा. नॉन कोलिनियर पॉइंट म्हणजे काय? हे तर एकदम सोपं. जसं आता कोलिनियर मध्ये काय बघितलं आपण की एका सरळ रेषेवर. आता आपण इथे बघा एक एक्झाम्पल म्हणून घेतोय. पहा, हा एक बिंदू आहे, दुसरा बिंदू इथे आहे, तिसरा इथे आहे, चौथा इथे आहे, पाचवा इथे आहे. तर मला सांगा, ह्या सर्व बिंदूंना आपण एका रेषेत जोडू शकतो का? एका सरळ रेषेत एका रेषेत जोडू शकतो, पण सरळ राहील का ती रेषा? बघा, आपल्याला इथे जावं लागेल, मग इथून इथे जावं लागेल, इथून इथे यावं लागेल, इथून इथे. तर मग ही हे जे पॉइंट आहे, हे पॉइंट काय झाले? नॉन कोलिनियर, एका सरळ रेषेत येत नाही. म्हणजे आता याची व्याख्या काय करता येईल? पॉइंट they do not join in a straight line. एका सरळ रेषेत आपण त्याला जॉईन करू शकत नाही, तर ते जे बिंदू असतात त्याला नैक रेषीय बिंदू असं म्हणतात. बघा इथे काही पुस्तकामध्ये काही उदाहरण दिलेले आहे. एक सरिता नावाची मुलगी आहे. काय आहे ते?
टेक अ पॉइंट ऑन अ पेपर, ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू इट, हाऊ मेनी सच लाईन्स कॅन बी ड्रॉ. एक पॉइंट मधून आपण किती रेषा काढू शकतो, तर इनन्युमेरेबल. एक समजा जर बिंदू आहे, की तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे पॉइंटच्या बाबतीमध्ये, जो आपण पहिला मुद्दा जो शिकलो पॉइंट, हा एक पॉइंट आहे. तर पॉइंट मधून आपण किती रेषा काढू शकतो, तर अनेक रेषा काढू शकतो. अमर्याद, इनन्युमेरेबल आपण रेषा त्याच्यातून काढू शकतो एका पॉइंट मधून. नाउ टेक 2 पॉइंट्स ऑन अ पेपर, ड्रॉ लाईन्स पासिंग थ्रू बोथ पॉइंट्स, हाऊ मेनी सच लाईन्स कॅन ड्रॉ. आता दोन बिंदूंना जोडण्यासाठी एकाच सरळ रेषेचा वापर करून आपण एकच रेषा काढू शकतो. आणि तिसरा प्रश्न विचारलेला आहे, टेक 3 पॉइंट्स ऑन अ पेपर, हाऊ मेनी लाईन्स कॅन ड्रॉ थ्रू ऑल 3 पॉइंट्स. तर त्याच्यामधूनही आपण असंख्य, जसं समजा जर 3 पॉइंट घेतले आणि या 3 पॉइंट मधून आपण किती रेषा काढू शकतो, तर त्याच्यातूनही आपण इनन्युमेरेबल, याच्यातही आपण इनन्युमेरेबल काढू शकतो. हा अशा पद्धतीने नाही विचारलाय, हा अशाच पद्धतीने विचारलेला आहे. ठीक आहे, तर याच्यातही आपण काय करू शकतो, इनन्युमेरेबल मध्ये 1 पॉइंट घ्या, 2 पॉइंट घ्या किंवा मग 3 पॉइंट घ्या, त्याच्यातून आपण असंख्य रेषा काढू शकतो. त्यांना जॉईन नाही करायचा. ठीक आहे, तर टेक अ 3 पॉइंट, सरिता अँड अप्रोच ड्रीव दोज 3 पॉइंट्स ॲज फॉलोज. आता त्या तीनही जे बिंदू आहेत त्यांनी, सरिताने काय घेतलं, एका स्ट्रेट लाईनवर घेतलं आहे, एका सरळ रेषेत, आणि अप्रोचने काय केलं, ते बिंदू काय केलेला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेला आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. ओनली वन लाईन कॅन ड्रॉ थ्रू ऑल 3 पॉइंट्स ड्रॉ बाय सरिता. आता जे सरिताने जे तीनही एबीसी बिंदू बांधलेले आहे, याच्यातून एक सरळ रेषा जाईल. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अप्रोचने जे केलं, नो लाईन कॅन ड्रॉन द पासेस थ्रू ऑल दीज पॉइंट्स ड्रॉन बाय अप्रोच. आता एकही रेषा जाणार नाही सरळ, म्हणजे हा अप्रोचचे आहे समजा हे, तर काय नाही, याला अशाच पद्धतीने जावं लागेल, तर ती एकच स्ट्रेट लाईन त्याच्यात बनणार नाही. इफ अ सिंगल लाईन पास थ्रू 3 or more such point, they are called such. म्हणजे 3 किंवा जास्त बिंदू एका सरळ रेषेवर असतील, अशा बिंदूंना आपण काय म्हणू, such points it is called as a collinear points. If a line passes through a 3 or more points on a and draw a straight line, तर त्याला आपण collinear points म्हणू. आणि असे बिंदू म्हणजे if a line cannot draw through a 3 or more such points is called a collinear points. म्हणजे आपण एका तीनही बिंदू वेगवेगळ्या ठिकाणावर असले, तर आपण त्याच्यातून एक कोणती सरळ रेषा काढू शकत नाही, त्यांना सर्वांना जोडण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने ती रेषा काढावं लागेल. अशा जे बिंदू आहेत 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जसे जे बिंदू आहेत त्यांना नॉन कोलिनियर पॉइंट्स आपण म्हणू. तर चला ठीक आहे, मी या ठिकाणी थांबतो आहे. प्लेन, सेगमेंट आणि रे हे पण मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं, ते लाईन्स मध्ये आलेलं आहे. ठीक आहे, याच्यातला जो भाग आहे खूप काही कठीण नाही आहे, सोपा धडा आहे, सोपा चॅप्टर आहे. आता आपण पुढच्या जेव्हा आपण येऊ व्हिडिओला, तेव्हा आपण सरळ टॉपिक एंगलवर जाऊ आणि सर्व एक एक गोष्टी मी तुम्हाला घेतलेल्या आहेत, तुम्हाला कळलेल्या असतील. त्या ठिकाणी मी थांबतो. चला, धन्यवाद, नमस्कार.